विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण अभ्यास करत असताना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये नेटवर्क रिडक्शन ऑफ DC सर्किट हा चॅप्टरमध्ये आपण KCL म्हणजेच क्रिचॉफ्स करंट लॉ ह्या पॉईंटवर अभ्यास करत आहोत. या पॉईंटवर आपण अभ्यास करत असताना आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर KCL म्हणजे मुळात काय, तर क्रिचॉफ्स करंट लॉ इट मीन्स इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. हा पॉईंट नोड बीला जेवढं इनकमिंग करंट आहे तेवढं त्याचा इक्वल आउटगोइंग करंट असतो. हा आपला क्रिचॉफ्स करंट लॉ सांगतोय. हा जे एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडं इकडे लक्ष द्या. 0.1 ओहम रेजिस्टन्स जो आहे त्या रेजिस्टन्समधून जाणारा करंट आपल्याला काढायचा आहे. 1 ओहम रेजिस्टन्समधून जाणारा करंट आपल्याला काढायचा आहे. 0.05 ओहममधून हे जे काही ओहम आहे ह्याच्यातून जाणारा करंट आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच I1 आपल्याला काढायचा आहे, I2 आपल्याला काढायचा आहे, I1 मायनस I2 सुद्धा आपल्याला काढायचं आहे. अप्लाय KCL ॲट नोड बी. नोड बीला आपण ज्यावेळी KCL अप्लाय करतो त्यावेळी KCLच्या नियमानुसार इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. पॉईंट बीला इनकमिंग फक्त I1 आहे. पहा I1 करंट इनकमिंग आहे. I1 इज इक्वल टू I2 सुद्धा आउटगोइंग आहे, I1 मायनस I2 सुद्धा आउटगोइंग आहे. म्हणजेच I1 मायनस I2 प्लस हा I2. आता ह्या इक्वेशन झाल्यानंतर आपण काय अभ्यास करायला पाहिजे की I1 मायनस I2 आणि I2 हे इक्वेशन कसं लिहून घ्यायचं, I1ची व्हॅल्यू नेमकं कसं न्यायचं, I2ची व्हॅल्यू कसं लिहायचं हे थोडं पहा. I1 जो आहे I1 इज इक्वल टू I1 इज इक्वल टू हा 3 व्होल्ट मायनस 0.VB अपॉन 0.1 हा I1 लिहायचा पद्धत आहे. आता I2 पहा, I2 इज इक्वल टू आपण हा 2 व्होल्ट 2 मायनस VB अपॉन 0.05. त्यासोबत आपण पहिला I1 मायनस I2 लिहिला तरी चालला असता. आपण हे पहा I1 मायनस I2 हे लिहूया. एक सेकंड थोडं सिक्वेन्समध्ये जाऊया. I1 मायनस I2 आपण घेऊया. I1 मायनस I2 इज इक्वल टू I1 मायनस I2 इज इक्वल टू इथे VB अपॉन 1. आत्ता आपल्याला I2 बघायचं आहे. I2 बघत असताना हा VB इथे प्लस हे मायनस म्हणजे रेजिस्टन्सचा ह्या बाजूला इथे प्लस इकडे हा मायनस VB मायनस 2 म्हणजे I2. I2 इज इक्वल टू VB मायनस 2 अपॉन 0.05. I1 मायनस I2 आणि I2 हा तिन्ही व्हॅल्यू आपल्याला हा इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूया. हा इक्वेशन 1 मध्ये पुटअप करत असताना I1 हे इथं प्लस आहे, हे प्लस आहे, दोन्ही प्लस इक्वल टू साईनच्या ह्या साईड आली की दोन्ही मायनस होतात. त्या हिशोबाने आपण काय करू, इक्वेशन घेऊया. म्हणजेच I1 मायनस
I1 मायनस I2 मायनस I2 इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशनमध्ये काय करू आपण, व्हॅल्यू पुटअप करूया. पहा व्हॅल्यू कसं पुटअप करायचं आहे. I1ची व्हॅल्यू 3 मायनस VB अपॉन 0.1 मायनस I1 मायनस I2ची व्हॅल्यू VB अपॉन 1 मायनस VB अपॉन 1. त्याच्यानंतर मायनस I2 मायनस VB मायनस 2 अपॉन 0.05 इज इक्वल टू 0. पहा आता 0.1 आहे, 1 आहे, 0.05 आहे. तर आपल्याला तिन्ही वेगवेगळ्या असल्यामुळे छेद आपल्याला समान करायचा आहे. या तिन्हीमध्ये 0.05 आपल्याला छेदमध्ये आणायचं आहे. 0.05 पहा इथे 0.05 आय करायचं असेल तर ह्याला काय करावं लागणार, ह्याला 0.5 ने गुणाकार करावा लागणार. तेव्हा हे 3 मायनस VB मायनस इथे 0.05च करावं लागणार. 0.05 VB आणि इकडे पहा मायनस VB हे मायनस इंटू मायनस प्लस 2 याला 0.5 आहे, इथे 0. आता याच्यानंतर हा 0.05 इकडे भागाकारमध्ये इकडे गेले की 0 होतोय. आता इथं मल्टिप्लिकेशन बघा, 0.5 इंटू 3 इट मीन्स 1.5. इथे मायनस 0.5 VB इथे मायनस 0.05 VB इथे मायनस VB प्लस 2 इज इक्वल टू 0. पहा 0.05 इथे भागाकारमध्ये आहे, त्या साईडला किती मल्टिप्लिकेशनमध्ये होतं 0 इंटू 0.05 हे ऑलरेडी 0 मध्ये जातं. कोणत्याही संख्येला 0 जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर 0 येते. इथे बघा 0.05 VB मायनसमध्ये मायनस 0.05 VB मायनस 1 VB हे तुम्ही कॅल्शियममध्ये करू शकता. 1.5 म्हणजे 1.5 प्लस 0.05 म्हणजेच मायनस 1.55 VB. त्याच्यानंतर इथे 1.5 आणि इथे 2 दोन्ही प्लसमध्ये 3.5 इज इक्वल टू 0. आता आपल्याला VB काढायचं आहे. VB काढत असताना कसं काढतोय आपण, विद्यार्थी मित्रांनो इथं थोडं लक्ष द्या. इथे आपलं साइन कन्व्हेन्शन चुकीचं झालेलं आहे. प्लस 2 मायनस इथे प्लस आहे, पुन्हा हे पहा हा प्लस हा मायनस, म्हणून इथे VB प्लस 2 येतोय. इथे प्लस 2 आल्यामुळे आपल्याला इथं VB प्लस 2, मग इथे प्लस इंटू मायनस इथे मायनस होतोय, मायनस आणि इथे पहा हे मायनस. थोडं साइन कन्व्हेन्शन बघून घ्या कुठं कुठं काय झाले होते. VB आपण -2 घेतलं होतं ते +2 आहे. VB +2 तेच ते VB +2. त्याच्यानंतर हा मायनस इंटू प्लस मायनस म्हणून इथे मायनस. आता -2 प्लस 1.5 इट मीन्स -0.5. पहा -0.5
5 इथं आलेला आहे. आता ह्याच्यामधून आपलं VB काढायचं आहे. VB इज इक्वल टू हे प्लस असलेले इकडे मायनस असलेल्या इकडे प्लस 0.5 हा VB हा इकडे प्रोडक्टमध्ये आहे मायनस सहित, ते काय होतंय इकडे आणल्यानंतर भागाकारमध्ये -1.55. आता हे कॅल्क्युलेशनमध्ये आपण पुटअप करायचं व्हॅल्यू 0.5 अपॉन -1.55. तुमचं उत्तर पहा 0.5 डिवायडेड मध्ये मायनस -1.55. उत्तर येत आहे 0.322. आन्सर बघा VB इज इक्वल टू मायनस 0.322 व्होल्ट. आतापर्यंत आपलं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते ॲक्युरेट आहे. थोडंफार कन्फ्युजन इथे होता. VB मायनस आपण घेतलं होतं, परंतु ते प्लस आहे VB +2. आता आपण VB इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता नेक्स्ट जो स्टेप आहे त्याच्यातून 3 वेगवेगळ्या करंट आपल्याला काढायचा आहे. 0.1 ओहम मधून जाणारा करंट इथे बघा 1 नंबरला करंट थ्रो 0.1 ओहम. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, VB आता कॅल्क्युलेशनमध्ये आलेलं आहे. मग आपण I1 जर वापरलो 3 VB अपॉन 0.1. इट मीन्स 3 मायनस ऑफ हे मायनस म्हणजे मायनस इंटू मायनस काय होणार प्लस 0.322 अपॉन 0.1. हा जे तुमचं आहे हे I1 बरोबर. I1 इज इक्वल टू पहा उत्तर किती येतं 3 प्लस 0.322 डिवायडेड बाय 0.1. आन्सर येते तुमचं 33.22. I1चं उत्तर येते I1 इज इक्वल टू 33.22 एम्पियर. 33.22 एम्पियर. तसेच तुम्हाला ज्यावेळी I1 मायनस I2 काढायचं आहे तर त्यावेळी काय करायचं, I1 मायनस I2 साठी VB अपॉन 1 म्हणजेच बघा सेकंड नंबर 1 ओहममधून करंट काढत असताना 1 ओहममधून काढत असताना म्हणजेच I1 मायनस I2 इज इक्वल टू काय आहे VB अपॉन 1. VB अपॉन 1. VB तुमचं किती आहे मायनस VB किती आहे तुमचं मायनस 0.322 अपॉन 1. इट मीन्स मायनस 0.322 एम्पियर. हे तुमचं I1 मायनस I2 0.322 एम्पियर. तसेच तुम्हाला 0.05 ओहममधून म्हणजेच I2 कसं काढायचं पहा. I2 काढत असताना I2 इज इक्वल टू VBचं व्हॅल्यू आहे मायनस 0.322 देन प्लस 2 डिवायडेड बाय 0.05. हे तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशनमध्ये टाका. मायनस 0.322 प्लस 2 डिवायडेड बाय 0.05. आन्सर येतोय 33.56. आन्सर येतोय
33.56 एम्पियर. पहा, आपण या एक्झाम्पलमध्ये काय काय गोष्टी केलोय, पण सुरुवातीपासून आपण थोडं लक्ष देऊया. 0.1 ओम रेजिस्टन्समधून जाणारं करंट I1 आपल्याला काढायचं होतं. 1 ओहम मधून म्हणजे I1 मायनस I2 करंट आपल्याला काढायचं होतं. 0.05 ओहम म्हणजे I2 आपल्याला I2 करंट काढायचं होतं. तर आपण KCL अप्लाय केलं बाय युजिंग KCL काय सांगतोय, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. याच्यामध्ये इनकमिंग करंट I1 तेवढंच आहे, आउटगोईंगमध्ये I1 मायनस I2 प्लस I2. याच्यामध्ये I1 इज इक्वल टू काय सांगतात, 3 मायनस VB अपॉन 0.1. I1 मायनस I2 काय सांगतं, I1 मायनस I2 VB अपॉन 1. आणि I2 काय सांगतोय, VB हा VB प्लस 2 VB प्लस 2. हे मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा, VB प्लस 2 डिवायडेड बाय 0.05. ते I1 हे दोन्ही बरोबर चिन्हाचे इकडे प्लस होते, ह्या साईडला नंतर मायनस, बरोबर चिन्ह 0. इथं आपण व्हॅल्यू पुटअप केलो, व्हॅल्यू पुटअप करून छेद समान केलं. छेद समान केल्यानंतर आपल्याला छेद इकडे भागाकारमध्ये असलेल्या गोष्टी इकडे गुणाकारला गेले, 0 झाले. त्याच्यानंतर VB इज इक्वल टू आपल्याला मायनस 0.32 हा 0.32 322 हा गोष्टी आले. त्याच्यानंतर करंट फ्लोईंग थ्रू 0.1 पहिला आपण काढत असताना I1चा आपण गोष्टी वापरला, 3 मायनस VB अपॉन 0.1. त्यातनं I1 इज इक्वल टू 33.22 एम्पियर. I2 काढत असताना I1 मायनस I2 काढत असताना VB अपॉन 1, त्यावेळी मायनस 0.322 एम्पियर. आणि I2 काढत असताना VB म्हणजेच मायनस 0.322 प्लस 2 अपॉन 0.05 हे 33 प्लस 56 एम्पियर एवढा करंट आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा एक्झाम्पल तुम्हाला MHBTच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4 मार्काला येऊ शकतं. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी छान पद्धतीने अभ्यास करा. थँक्यू.